सर गेले कित्येक वर्ष तुम्ही गोयल प्रॉपर्टी सोबत आहात आणि तुमचा अनुभव किंवा एक्सपिरियन्स ओव्हरऑल एक्सपिरियन्स तुम्ही शेअर करू. आता रिसेंटली 10 मंथच झाले जॉईन होऊन. ओके तरी एक्सपिरियन्स खूप चांगला आहे. ओके बॉसला पॉवर डायरेक्टर्स खूप सपोर्टिव्ह आहे. काही क्वेश्चन्स वगैरे ते आन्सर पण त्यांच्याकडनं चांगले मिळतात आणि चांगला मॅनेजमेंटची सपोर्ट लवकर भेटतो. कोऑर्डिनेशन एकदम सोप्या वेळेने होतं. दुसरी गोष्ट की आम्हाला दोघांना सेम पिरियड झाले की कंपनीमध्ये लागलो. सो कंपनीमध्ये काम करताना एकतर प्राऊड फील होतं, जेणेकरून की डिसिजन मेकिंग असेल किंवा वर्कफ्लो असेल, टीममेट असेल, एव्हरीथिंग इज प्राऊडेबल, म्हणजे अभिमान वाटण्यासारखं आहे तिथे. ओके. सो काम करताना आनंद मिळतो. जसा जो आपला जो इव्हेंट होता, फर्स्ट टाऊन हॉल इव्हेंट होता, तर त्याच्यामध्ये जे काय आपण क्वेश्चन्स विचारले, तुमचे जे काही डाऊट्स होते, तर तुम्हाला कुठल्या प्रकारे असं तुम्हाला वाटते की पूर्ण क्लिअर झालेत, अजून मॅनेजमेंटनी पूर्ण डिसिजन दिले किंवा आन्सर्स सॅटिस्फाईज आहात तुम्ही तुम्ही? हे सगळ्या एम्प्लॉयसाठी एक नवीन होतं, जेणेकरून जे एम्प्लॉयला डायरेक्टरपर्यंत काही प्रश्न पोहोचत होते बट ते पोहोचत नसतील किंवा एम्प्लॉयचे काही डाऊट्स असतील, त्या ओपन फोरममध्ये ते क्लिअर झाले असतील असं आम्हाला तरी वाटतं. कारण ही एक बेटर आयडिया होती की जेणेकरून डायरेक्ट मॅनेजमेंटपर्यंत डायरेक्टली क्वेश्चन जातील आणि डायरेक्टरकडनं डायरेक्टली एम्प्लॉयपर्यंत आन्सरिंग होईल. सो हे बेटर आयडिया होती आणि नवीन एक काय म्हणतात त्याला एक आयडिया होती. सो ती इम्प्लिमेंट झालं त्याचा ओपन फोरममुळे एम्प्लॉयला बराच फायदा होईल. ओके सर, चांगली थँक्यू माहिती सो पण मच. मिळालं. हां, माहिती मिळते आणि डायरेक्टर्स लोकांना पण कळालं की एम्प्लॉयची स्ट्रॅटेजी काय असणार आणि इथून पुढे वर्षभरासाठी काय स्ट्रॅटेजी राहू शकते कंपनीची. सो इट्स बेटर. कुठल्या डायरेक्टरचं आन्सर होतं जे तुम्हाला मोटिवेटेड वाटलं आणि तुमचं विजन अजून मोटिवेटेड? ॲक्च्युली सर्वच डायरेक्टरचे आन्सर हे मोटिवेटिंगच होते की जेणेकरून एम्प्लॉयला पॉईंट ऑफ क्लिअर होत होतं की आपल्याला नेक्स्ट विजन काय असणार आहे किंवा आपली स्ट्रॅटेजी काय कोणत्या प्रमाणे ठेवायची. ॲक्च्युली त्यांनी सांगितले हंगर फॉर युअर लर्न, म्हणजे शिकण्यासाठी तुम्ही नेहमीच बुकसलेले राहा. सो तुम्ही शिकत राहा, पुढे ग्रोथ करत राहा. कंपनीची पण ग्रोथ होईल तसे तुमची ग्रोथ होईल. राईट क्वेश्चन्स. डिपार्टमेंट वाईज मेनली सगळं कळतं. म्हणजे आपलं डिपार्टमेंट नाही आहे पण दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये कसं वर्क होतं किंवा काय होतं ते या ह्याच्यामुळे क्लिअर होतं. येस. ओके सर, Thank you so much. थँक्यू सर, खूप छान वाटलं तुमच्यासोबत बोलून. थँक्यू सर. थँक्यू.